बिहार राज्याच्या धर्तीवर राज्यात जातनिहाय सर्वे करण्यात यावा। ओबीसी मुलांना 100% शिष्यवृत्ती देण्यात यावी। म्हाडा व सिडको योजनेअंतर्गत ओबीसी समाजास आरक्षण लागू करण्यात यावे व अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हा नांदेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष सूर्यकांत चिंतेवार यांच्या नेतृत्वाखाली नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। धरणे आंदोलनानंतर शिष्टमंडळाच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा जिल्हाध्यक्ष सूर्यकांत चिंतेवार। आमच्या मागण्या आहेत की मागे 29 सप्टेंबर 2023 रोजी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे होते। त्या काळामध्ये त्यांनी आमच्या एकंदरीत 15 मागण्या त्यांच्याकडे मुंबई मंत्रालयामध्ये बैठक घेऊन त्यांनी देण्याचं कबूल केलं होतं। त्यातल्या काही मागण्या मंजूर झाल्या, पण काही उर्वरित मागण्या त्याच्यातल्या राहिलेल्या आहेत, शिल्लक आहेत। तर ते मागण्या आम्ही त्या शासनाला कुठेतरी जाग यावी आणि आपल्या मागण्या जे शिल्लक आहेत त्यांच्यासाठी आपण कुठेतरी त्यांना एक जाणीव करून द्यावी या हेतूने आज आमचं महाराष्ट्रभर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं महाराष्ट्रभर आज धरणे आंदोलन आहे। आमच्या केंद्राकडे 5 आणि राज्यामध्ये 8 अशा एकूण 14 मागण्या आहेत। त्या मागण्यामध्ये ओबीसी विशेष मागास प्रवर्ग सावित्रीबाई फुले आधार योजनेची रक्कम त्यांना त्वरित द्यावी। ओबीसी मुलांना 100% शिष्यवृत्ती देण्यात यावी। ओबीसी महाज्योतीची विभागनिहाय कार्यालय सुरू करण्यात यावे। अनुसूचित क्षेत्रात महामहिम राज्यपालाच्या आदेशानुसार वर्ग 3 व वर्ग 4 वर्ग 17 याचे पदे भरताना 100% ओबीसीला त्यामध्ये सवलत द्यावी। विदेशामध्ये मुलांना पाठवता त्यावेळेस त्यांना शिष्यवृत्ती द्यावी। 8 लाखाची नॉन क्रिमिनलची मर्यादा 15 लाख करावी आणि दोन्हीपैकी एकच नॉन क्रिमिनल किंवा 8 लाखाची मर्यादा हे त्याच्यामध्ये गृहीत धरावं। हे अशा राज्य शासनाच्या मागण्या आहेत। आणि केंद्र सरकारकडे बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याची जनगणना व्हावी, ओबीसी जातीय जनगणना व्हावी, अशा आमच्या या एकूण 14 मागण्या घेऊन आज आम्ही महाराष्ट्रभर राष्ट्रीय ओबीसी महासंघामार्फत हे करत आहोत, धरणे आंदोलन करत आहोत। जय ओबीसी।